नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, 2300+ जागांसाठी सरकारी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। विविध पदे मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्यातील काही पदे जसे की कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, स्टेनोग्राफर, त्याचबरोबर कार्यालयीन परिचर मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्यासाठी 10वी पासवर 12वी पास, ITI त्याचबरोबर कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ डिटेलमध्ये पहा, मध्ये सर्व माहिती मी कव्हर केलेली आहे। सुरू करण्याअगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। आता बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशनच्या अंडर एम्स यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात आहे। एम्स अर्थात एक संस्था आहे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, ज्याच्या ऑल ओव्हर इंडिया जे काय मित्रांनो मेडिकल सायन्सच्या संस्था आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागपूर या ठिकाणी तुम्हाला ही संस्था पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ESICच्या अंडर जागा सुद्धा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। सो नक्कीच तुम्हाला नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं, प्लस एक्झाम सेक्टर मात्र हे महाराष्ट्रामध्येच तुमचं राहील। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी एका रेप्युटेड संस्थेमध्ये तुम्हाला काम करण्याची महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। बघूया आपण पुढे काय म्हणलेलं आहे त्याने। तर बघा, इंट्रोडक्शनमध्ये कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन एम्स मार्फत घेतली जाईल, ज्यामध्ये नॉन फॅकल्टीच्या जागा ग्रुप बी च्या आणि ग्रुप सी च्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत कायमस्वरूपी। या काय इन्स्टिट्यूट आहेत एम्सच्या आणि अदर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट मेडिकल बॉडीज ज्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये एम्स नागपूर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त ESICच्या अंडर महाराष्ट्रामधल्या ज्या काही जागा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत। सो यात जवळपास भरपूर जागा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस असल्यामुळे कोणत्याही पदासाठी अप्लाय करू शकता। जर रँक चांगला आला महाराष्ट्रामध्ये नसेल तरी तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा जॉब हा मिळू शकतो। काही एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटचं पद तुम्हाला या ठिकाणी एम्स नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। एज लिमिट ज्यासाठी 18 ते 30 वर्ष ओपनसाठी राहणार आहे। यामध्ये रिलॅक्सेशन जे आहे ते आपण पाहणार आहोत। लेवल 2 चा पे स्केल आहे 12वी पास, त्यानंतर कॉम्प्युटर टायपिंगमध्ये 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश किंवा और म्हणलेला आहे 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं यापैकी, आणि बेसिक कॉम्प्युटर लिटरसी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अशा प्रकारच्या पदांसाठी। या व्यतिरिक्त ज्युनियर अकाउंट ऑफिसरचं सुद्धा नागपूरला पद आहे। ग्रॅज्युएशन कॉमर्समधलं आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। पर्सनल असिस्टंट सुद्धा पद आहे, ज्यामध्ये अगेन डिग्री कोणत्याही विषयामधली आणि स्किल टेस्ट नॉर्म्समध्ये डिक्टेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, ESICच्या अंडर सुद्धा महाराष्ट्रामध्ये विविध जागा भरल्या जाणार आहेत। यामध्ये अप्पर डिव्हिजनल क्लर्कचं तुम्ही बघू शकता टोटल 95 जागा ESIC अंडर महाराष्ट्रामध्ये स्पेशली तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये ओपनच्या, EWSच्या, OBCच्या, SC ST च्या कॅटेगरीवर जागा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। आता एक गोष्ट, यासाठी पदासाठी अप्लाय करण्यासाठी डिग्री ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कोणत्याही विषयाची डिग्री असेल आणि कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 18 ते 27 वर्ष लिमिट ओपनसाठी लेवल 4 चा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सांगण्याचा अर्थ मित्रांनो, या 95 जागांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि कायमस्वरूपी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला ESICच्या अंडर महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी या पदासाठी मिळत आहे। या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा मित्रांनो काही पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये MTS शिपाई संवर्गातली पदे असतील, ऑफिस अटेंडंट किंवा कार्यालय परिचर संवर्गातली पदे असतील, त्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। अप्लाय करताना कॉमन मध्येच तुम्हाला ग्रुप बी सी च्या पदांसाठी अर्ज करायचा आहे। सिलेक्शन नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्ली ते जॉब लोकेशन मिळेल। मात्र सध्या भरपूर जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मित्रांनो मिळत आहेत। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगत आहे, ज्यामध्ये एज रिलॅक्सेशन लक्षात घ्या मित्रांनो। 2300+ जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। सर्व जागा कोणकोणत्या आहेत, सर्व पदे कोणकोणती आहेत हे मला या ठिकाणी कव्हर करता येणं पॉसिबल नाही, त्यामुळे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे तुम्ही चेक करू शकता। महाराष्ट्रासह इतर पदांसाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। मी फक्त शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी जे काही कव्हर करायचे आहे ते एक्सप्लेन करत आहे। यामध्ये एज रिलॅक्सेशन आता प्रत्येक पदासाठी ओपनसाठी एज लिमिट वेगवेगळं राहील। यामध्ये SC ST ला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, हँडिकॅपला 10 वर्ष, एक सर्व्हिसमॅन सर्व्हिस पर्सन यांना सुद्धा सर्व्हिस प्लस 3 इयर्सचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। अगेन यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे बघा, जर सिलेक्शन असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मार्फत या ठिकाणी होणार आहे, ज्याचा सिलेबस ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे। ही 90 मिनिटांची एक्झाम मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये 100 MCQ क्वेश्चन्स असणार आहेत 400 मार्कांसाठी विथ 4 अल्टरनेटिव्ह। यामध्ये 20 क्वेश्चन जे असणार ते रिलेटेड टू
जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर आणि 80 क्वेश्चनचे डोमेन रिलेटेड त्या ठिकाणी राहणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे. आता एक्झाम सेंटर आणि याबाबतची माहिती सध्या अवेलेबल नाही, मात्र त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे की 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट 2025ला टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या आहेत, ज्या दिवशी तुमची एक्झाम होईल. रिक्रुटमेंट प्रोसेस फार लवकर मित्रांनो पार पाडली जाणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला हा जॉब या ठिकाणी मिळू शकतो आणि 10 दिवस अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस आणि डेट ऑफ एक्झामिनेशन त्या ठिकाणी मिळून जाईल कोणता असणार आहे. मात्र एक गोष्ट, इन ऑल मेजर स्टेट्स युटीज, मेजर स्टेट जे काही महाराष्ट्रातल्या किंवा इंडियातल्या आहेत त्या ठिकाणी तुमचं जॉब एक्झाम सेंटर राहणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहील. त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. एम्स मार्फत ऑल मेजर स्टेट्स किंवा युनियन टेरिटरी असतील त्या ठिकाणी एक्झाम सेंटर तुमचं सिलेक्ट केलं जाईल किंवा ते तुम्हाला ऑप्शन म्हणून दिलं जाईल, जे तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. मात्र एक्झाम डेट लवकर आहे मित्रांनो, 25 आणि 26 ऑगस्टला. त्यानंतर डायरेक्ट तुमचं प्रॉब्ली स्किल टेस्ट असेल तर होईल, नाही तर डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस मार्फत सिलेक्शन होईल. सो लवकरात लवकर तुम्हाला ही एक्झाम देऊन हा जॉब मिळवता येऊ शकतो. आता एक निगेटिव्ह गोष्ट, या भरतीबाबतची सर्वात महत्त्वाची निगेटिव्ह गोष्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये ऍप्लिकेशन फी एमच्या सर्व रिक्रुटमेंटला इतकीच फॉर्म फी घेतली जाते मित्रांनो. जनरल ओबीसी कॅन्डिडेटला 3000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. SC ST कॅन्डिडेट ईडब्ल्यूएसला 2400 रुपये आणि अपंगांना कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे. ऍप्लिकेशन फी फॉर SC ST कॅन्डिडेट्स हू अपियर इन एक्झामिनेशन विल बी रिफंडेड इन देअर सोर्स डेबिटेड अकाउंट आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. थोडक्यात जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुमची जी फी आहे ती रिफंड तुम्हाला केली जाईल एक्झामिनेशनला अपियर झाल्यानंतर ड्यू कोर्समध्ये. मात्र इतरांसाठी मात्र ती रिफंड नसणार. जनरल ओबीसी ईडब्ल्यूएसची फी जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी भरावीच लागेल. हे फार महत्त्वाचा एक निगेटिव्ह साईड आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण फार हायर साईडला ही एक्झाम फी तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी ऍप्लिकेशन प्रोसेस कशा प्रकारे करायची आहे ते एम्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज मित्रांनो करू शकता. अर्थात याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मेन्शन करणार आहे. एम्सची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यामार्फतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. यासाठी काही महत्त्वाचे डेट्स, ऑनलाईन अप्लाय करण्याची सुरुवात झालेली आहे. 31 जुलै 2025 ही लास्ट डेट या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी. सो 12/7 ते 31/7 इतकेच दिवस तुम्हाला अवेलेबल आहेत, जवळपास 20 दिवस आपण म्हणू शकतो. यानंतर या ठिकाणी 7/8/2025 ॲक्सेप्टन्स डेट ऑफ स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन फॉर ॲक्सेप्टन्स टू अपियर इन एक्झामिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. ॲडमिट कार्ड, डेट ऑफ एक्झाम ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. याच्या अगोदर 10 दिवस तुम्हाला ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी मिळेल. स्किल टेस्ट जी असणार आहे ती काही पदांसाठी होईल, ती नोटिफाईड लेटर केली जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. सो मी ओव्हरऑल माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याबाबत काय डाऊट असतील, क्वेश्चन्स असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मात्र लक्षात घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक मेन्शन करेन. तिथं नोटिफिकेशन, ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक, इतर सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. ते एक वेळ नक्की तुम्ही चेक करा आणि महाराष्ट्रातील आतली जागांसाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल जर तुम्हाला इतर ठिकाणी ट्रॅव्हल करायचं नसेल तर. या भरतीबाबत सांगितल्याप्रमाणे डाऊट असतील तर कमेंट करून विचारा. व्हिडिओस नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.